लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ असून आता तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू आहे आणि या ई-के-वाय-सी प्रक्रियेसाठी तुमच्याकडे ही 3 कागदपत्रे असणे आवश्यक आहे। तर नवीन नियमानुसार कोणती 3 कागदपत्रे तुम्हाला ई-के-वाय-सी साठी लागणार आहेत याची सविस्तर आणि संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत देखील पाहणे गरजेचे आहे। तर यामध्ये पहिले कागदपत्र असणार आहे आधार कार्ड। तर तुमच्याकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, कारण आता तुम्हाला ई-के-वाय-सी करताना तुमचा आधार नंबर त्या ठिकाणी लागणार आहे। त्याचबरोबर दुसरं डॉक्युमेंट असं आहे की तुमच्याकडे पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड असणे देखील अनिवार्य आहे, ज्याचा उपयोग करून तुम्हाला OTPच्या माध्यमातून तुमच्या ई-के-वाय-सी प्रक्रियेसाठी तुमच्या पतीचे किंवा तुमचे लग्न झालेले नसेल तर तुमच्या वडिलांचे आधार कार्ड व त्यांचा आधार नंबर हा लागणार आहे। त्याचबरोबर आधार लिंक असलेला मोबाईल नंबर देखील तुम्हाला OTP व्हेरिफिकेशनसाठी आता या ठिकाणी लागणार आहे। त्यामुळे तुम्ही आता ही 3 डॉक्युमेंट तयार ठेवा आणि लगेचच तुमची ई-के-वाय-सी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये येतील। माहिती आवडली असेल तर व्हिडिओ शेअर देखील करा।